Cancer Healer Center, a new beginning. महिनाभरानंतर प्रशांत कोरटकरला तेलंगणामधून अटक. उद्या कोल्हापूर कोर्टात हजर केले जाणार. छत्रपती शिवरायांच्या अपमानासह इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी कोरटकरवर गुन्हा. विकृत इतिहास सांगणाऱ्या व्यक्तीला अटक झाली याचं समाधान. मात्र या चिल्लर माणसाला अटक करायला एवढा वेळ कसा लागू शकतो? इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांचा सरकारला सवाल. सरकारला महापुरुषांचं अवमूल्यन करायचंय. सरकार पाठीशी होतं म्हणून पळून गेल्यानंतर कोरटकरला अटक. आरोपींना राजाश्रय असल्यानं मुजोरी सुरू. सुषमा अंधारेंसह जितेंद्र आव्हाड यांची टीका. सर्वपक्षीय बैठकीत आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे आमने-सामने. शिंदे खुर्चीवर बसता क्षणी आदित्य ठाकरेंनी तोंड दुसरीकडे फिरवलं. बैठक सुरू झाल्यानंतर आदित्य ठाकरे शिंदेंकडे रोखून पाहतानाही दिसले. एकनाथ शिंदे गुन्हेगार, आमच्या डोळ्याला डोळा मिळवण्याची ताकद कुठल्या गद्दारात नाही. सर्वपक्षीय बैठकीत शिंदेंनी आदित्य ठाकरेंकडे नजर न मिळवल्यानं संजय राऊतांची खोचक टीका. नगरविकास मंत्र्यांनी मुंबईतील रस्त्यांचा घोळ करून ठेवला. मात्र बैठकीच्या शेवटी येऊन थातुरमातुर उत्तरं देऊन गेले. आदित्य ठाकरेंचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल. राज्यात चांगला कारभार चालला की विरोधकांना थातुरमातुर वाटतं. त्यांच्यासारखे घोटाळे केल्यास कारभार स्वच्छ वाटेल. शिंदेंवरील टीकेनंतर मंत्री शंभूराज देसाई यांचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर. सुपारी घेऊन अपमान करणाऱ्यांवर कारवाई करणार. नेत्यांचा अपमान सहन करणार नाही. शिंदेंवर व्यंगात्मक गाणं करणाऱ्या कॉमेडियन कुणाल कामराला मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा. चोरी करणारे गद्दारच असतात. कुणाल कामरानं सत्यच मांडलं. उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात. तर नागपूर दंगलीची सुपारी कुणी दिली होती म्हणत फडणवीसांवरही पलटवार. कुणाल कामराच्या सेटची तोडफोड प्रकरणातील सर्व शिवसैनिकांना जामीन मंजूर. 15,000च्या जात मुसलक्यावर जामीन मंजूर. खार पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला होता गुन्हा. कुणाल कामराकडून हातात भारताचं संविधान घेत फोटो ट्विट. द ओनली वे फॉरवर्ड. कुणाल कामराकडून फोटोला कॅप्शन. मुंबईतील युनिकॉन्टिनेंटल हॉटेलवर पालिकेची तोडक कारवाई. बेकायदेशीर बांधकाम पाडण्याचं काम. याच हॉटेलमधील सेटवर कुणाल कामराचा शो झाला होता. कॉमेडियन कुणाल कामराचे सर्व सीडीआर तपासले जाणार. कॉल रेकॉर्डिंगसह बँक खात्याचीही चौकशी होणार. कामराच्या मागे बोलवता धनी कोण हे शोधणार. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची विधान परिषदेत घोषणा. विधान भवन परिसरात उद्धव ठाकरे आणि छगन भुजबळ यांच्यात संवाद. भुजबळांकडून ठाकरेंना जय महाराष्ट्र. तुम्ही जय महाराष्ट्र चुकीच्या जागेवर उभं राहून बोलताय. ठाकरेंचं भुजबळांना मिश्किल उत्तर. 2025 पासून इयत्ता पहिलीसाठी नंतर टप्प्याटप्प्यानं सीबीएसई अभ्यासक्रम राबवला जाणार. महाराष्ट्रातील संत, समाजसुधारक, ऐतिहासिक व्यक्तिमत्वांचा समावेश असणार. राज्य, देश आणि जगाच्या पातळीवरील ज्ञान विद्यार्थ्यांना मिळणार. मंत्री दादा. Cancer Healer Center, a new beginning.